हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपलं चौथं लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये आपण पोलीस भरतीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजेच मागील वर्षीचे प्रश्न बघत आहोत, गणित आणि बुद्धिमत्ताचे। तर बघूयात प्रश्न काय आलेला आहे। हा भूमितीच्या रिलेटेड प्रश्न होता। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनांपैकी एका कोनाचे माप हे 40 असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती। आता दोन समांतर रेषा म्हणजे काय, ह्या जर दोन समांतर रेषा काढल्या आपण तर ह्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदलंय, ठीक आहे, ही एक छेदिका आहे। तर त्यातील एका कोनाचे माप म्हणजे समजा ह्या कोनाचं माप जर 40 असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप, संगत कोन म्हणजे कोणता, करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन, म्हणजे हा इथला असेल तर हा ह्याला करस्पॉन्डिंग म्हणजे संगत कोन कोणता असेल हा, म्हणजे दोन्ही संगत कोनाच्या माप हे काय असतं, समान असतं। त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल, 40 हे उत्तर येणार आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात। हा आहे एक त्रिकोण, ह्या त्रिकोणाच्या ह्या सगळ्या बिंदूतून जाणारा जो सर्कल असतो त्याला काय म्हणतो आपण, सर्कम सर्कल, त्यालाच परिवर्तुळ असं म्हणतात। एका वर्तुळाची जीवा 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर 5 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल हे विचारलेलं आहे। एक वर्तुळ आहे, ठीक आहे, त्याची जीवा म्हणजे ही जी जीवा आहे ती किती दिली, 24 आहे, आणि त्याचं सेंटर पासूनचं अंतर किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे, म्हणजेच त्यांच्या केंद्रापासूनचं अंतर हे जे अंतर आहे 5 आहे। ज्यावेळेस आपण केंद्रापासून ह्याच्यावर एक परपेंडिक्युलर काढतो त्यावेळेस ह्याला आणि ह्याला समान भागामध्ये छेदलं जातं, म्हणजे हा झाला 5, हा इथून इथपर्यंत झाला 12, म्हणजेच हा राहिलेला कोणता आहे तर 13। हा 13 कुठून आला तर बघा, एक तर तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती असायला पाहिजे, किंवा जर माहिती नसेल तर काटकोन त्रिकोणामध्ये लहान बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग असतो, आणि इथं कर्ण काय आहे तर त्रिज्या आहे। 5 चा वर्ग 25 अधिक 12 चा वर्ग 144, या दोघांची बेरीज केली तर 169 येते, आणि 169चं जर वर्गमूळ काढलं तर किती येतं, 13 येतं, म्हणजेच 13 ही काय झाली त्याची त्रिज्या झाली, म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल, बी हा ऑप्शन असणार आहे। पुढे बघा, खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही हे विचारलेलं आहे। पहिल्यांदा परिमेय संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येला तुम्ही p अंश छेद q या रूपात लिहू शकता, ज्याच्यामध्ये q हा नॉट इक्वल टू 0 असायला पाहिजे, म्हणजे q हा 0 असू शकत नाही। तर याच्यामध्ये बघा 2/5 हा परिमेय आहे, 3/7 हा पण परिमेय आहे, नंतर 9/0, 9/0 म्हणजेच काय, तो की परिमेय असू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये q हा इक्वल टू 0 आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघा, 1591च्या मागील 6वी समसंख्या व 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या याच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे। आता बघा, 1591च्या मागील 6वी समसंख्या म्हणजे इथे येईल 1590, इथे येईल 1588, इथे येईल 1586, इथे येईल 1584, 6वी विचारली म्हणजे 1 2 3 4, नंतर इथे लिहूयात आपण 5, आणि हे 6वी, ही झाली 6वी। नंतर 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या, इथं झाली 1041, 1043, 1045, 1047, 1049, आणि किती विचारली, 6वी, 1 2 3 4 5, आणि इथं 1051 ही झाली। आता ह्या दोघांमधला फरक काढायचा आहे तुम्हाला। या दोघांमधला जर फरक काढला म्हणजेच जर 1580 मधून 1051 वजा केले राहतात किती, 529, तर त्या ही संख्या कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे, म्हणजे 529 हा कशाचा वर्ग आहे तर 23चा वर्ग आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, म्हणजे काय विचारले की 1591च्या मागील 6वी समसंख्या कोणती आली, 1580 आली, आणि 1040 नंतरची 6वी विषम कोणती आली तर 1051 आली। ह्या दोघांमधला फरक काढला तर 529 आला, आणि 529चं जर वर्गमूळ काढलं तर किती येतं, 23 हे वर्गमूळ येतं, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, 10 मीटर रुंदी व 12 मीटर लांबी असलेल्या हॉलला मोठ्यात मोठे चौरसाकृती
फरशा बसवायच्या असतील तर त्याचे माप खालीलपैकी कोणते? आता मोठ्यात मोठ्या दिलेल्या आहे. मोठ्यात मोठ्या म्हणजेच काय? जर 10 आणि 12 यांचा जर मसावी काढला तर किती येतो? बेपंचे आणि बेसख्खी म्हणजेच 2 येतो. त्याचाच अर्थ 2/2 च्या तुम्ही काय करू शकता? फरशा बसवू शकता. ठीक आहे. मोठ्यात इथं लहानात लहान म्हटलं असतं तर तुम्हाला त्याचा लसावी काढावा लागला असता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 4.8 चा 6वा घात गुणिले 20 चा 6वा घात बरोबर 16 गुणिले 20 चा 6वा घात. आता बघा इथं 4.8 आहे. याला आपण कसं लिहू शकतो? 48 असं लिहू शकतो. 48 गुणिले 10 चा वजा 1 त्याचा 6वा गुणिले 26 20 चा 6वा भागिले 16 चा 6वा आणि इथं 20 चा 6वा. ठीक आहे. ह्याला काय केलं? फक्त आपण फोड करून लिहिलेलं आहे. 20 च्या 6व्याला 20 चा 6वा गेला. ठीक आहे. आता बघा इथं पुन्हा काय करू शकतो? इथं 48 चा 6वा लिहू शकतो सेपरेट. म्हणजेच 48/16 ह्या सगळ्याचा मिळून 6वा येऊ शकेल आणि इथं काय येईल? 10 चा वजा 6वा. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये 16 16 48 म्हणजेच राहिलं काय? 3 चा 6वा गुणिले 10 चा वजा 6वा राहिला. ठीक आहे. 10 चा वजा 6व्यालाच आपण कसं लिहू शकतो? 3 चा 6वा भागिले 10 चा 6वा लिहू शकतो. बरोबर आहे. आता बघा याला पुढे लिहिताना कसं लिहाल की ह्यातलाच आपण 3 असं लिहू शकतो आणि त्याचा सगळ्याचा मिळून 6वा घात लिहू शकतो. ठीक आहे. आता 3/10 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो? 0.3 आणि 0.3 चा आहे असा 6वा म्हणजेच ऑप्शन ए हे तुमचं उत्तर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एका घोडागाडीच्या चाकाचा व्यास हा 1.4 मीटर आहे. 2.2 किलोमीटर अंतर घोडागाडीने पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे पूर्ण होतील? आता चाकाचा व्यास किती आहे? 1.4 म्हणजेच त्याची त्रिज्या किती झाली? त्रिज्या 0.7 मीटर एवढी झाली. ठीक आहे. म्हणजे त्याची निम्मी. आता किती अंतर कापायचं आहे? 2.2 म्हणजेच तुम्हाला आधी त्याचा परिघ काढावा लागेल आणि परिघाचं सूत्र काय आहे? 2 पाय आणि आर. आर म्हणजेच त्रिज्या. ठीक आहे. मग आता बघा 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 0.7 म्हणजेच इथं राहिलं 0.1 म्हणजेच त्याचा परिघ किती येईल? 4.4 मीटर एवढा येईल. आता त्याला अंतर किती कापायचं आहे? 2.2 किलोमीटर. 2.2 किलोमीटरचे मीटरमध्ये कन्व्हर्जन करताना किती येतील? 2.2 गुणिले 1000 मीटर आणि टोटल एका फेरीमध्ये जर 4.4 मीटर जात असेल तर अशा किती फेऱ्या कराव्या लागतील? त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? याचा इथं भागाकार करावा लागेल आणि म्हणजेच इथं जर भागाकार केला तर किती येतं? 500 फेऱ्या पूर्ण होतील. पहिल्यांदा काय काढलं की व्यासावरून त्रिज्या काढली, त्रिज्यावरून परिघ काढला. परिघ म्हणजे एका फेरीमध्ये कंप्लीट केलेलं अंतर. तर एका फेरीमध्ये 4.4 मीटर होत असेल तर 2.2 किलोमीटर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला किती फेऱ्या कराव्या लागतील? 500 फेऱ्या कराव्या लागतील. नेक्स्ट बघा. 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल? इथं मीटर आहे आणि इथं सेंटीमीटर आहे. पर्याय सगळे मीटर मध्ये आहेत म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल? सेंटीमीटरचं मीटर मध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. 1 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर असतात? 100 सेंटीमीटर असतात. ठीक आहे. तर 9 सेंटीमीटर म्हणजेच किती मीटर झाले? तर 0.09 मीटर झाले. ठीक आहे. आणि ह्या दोघांची वजाबाकी करा. का वजाबाकी करायची? कारण तो तुकडा कापून घेतलेला आहे. मग यांची जर वजाबाकी केली तर किती येते बघा? 9.9 मीटर एवढा काय राहील? तुकडा शिल्लक राहील. ठीक आहे. नेक्स्ट बघा. इंद्रजितने एक वस्तू 1308 रुपयास विकल्याने 9% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता बघा विक्री किंमत आणि खरेदी किंमत. खरेदी किंमत जर 100 असेल तर त्याला काय झालेलं आहे? 9% नफा झालेला आहे. 100 ची वस्तू विकली 109 रुपयाला तर 1308 ही जर विक्री किंमत असेल तर त्याची खरेदी किंमत किती? ह्याचा तिरकस गुणाकार करावा लागेल. आता तिरकस गुणाकार केल्यानंतर तर कसं येईल बघा? 100 गुणिले भागिले 109 बरोबर काय असणार आहे? खरेदी किंमत असणार आहे. 109 एके 109 आणि इथं 2 म्हणजेच 1200 रुपये ही काय असणार आहे? त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू.